बीड नगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे आणि मोठ्या नेत्यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली। विशेषतः पंडित क्षीरसागर असं जरी बीड नगरपालिकेचं सुरुवातीला चित्र दिसत असलं तरीसुद्धा भाजप नेत्या मंत्री पंकजा मुंडे या देखील बीड नगरपालिका निवडणुकीवरती विशेष लक्ष ठेवून आहेत आणि त्यांनी कॅन्डिडेट निवडत असताना नगराध्यक्षपदाचा तिथं देखील फिल्टर लावलेले होते। विशेषतः अनेक भाषणामधून देखील सांगत असताना एक स्वच्छ प्रतिमेचा आणि सुशिक्षित चेहरा दिला आहे असं देखील त्यांनी सांगितले। माझ्यासोबत भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत। ताई, काय सांगाल एकंदरीत बीडची निवडणूक आणि पहिल्यांदा तुम्ही राजकारणामध्ये प्रवेश करताय आणि अशा पद्धतीने येताय? एवढे दिवस मी डॉक्टर भूलतज्ञ असल्यामुळे म्हणजे माझी ही आरोग्य सेवाच होत होती आणि आता हे नगर परिषद नगराध्यक्षपदाची ही एक संधी म्हणून मला जास्त प्रमाणामध्ये रुग्णसेवा करता येईल आणि समाजाची सेवा करता येईल, त्यामुळे आम्ही ही निवडणुकीची उमेदवारी स्वीकारलेली आहे। म्हणजे जास्त लोकांसाठी म्हणजे पेशंट आतापर्यंत पेशंट आमच्याकडे येत होते आणि आता आम्ही पेशंट म्हणजे समाजापर्यंत जाऊ, त्या अनुषंगाने आम्ही ही उमेदवारी स्वीकारलेली आणि एक समाजसेवा करण्याचा एक तेवढाच उद्देश आहे, त्यामुळे आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उभारलेले आहोत। भाजपचा पॅनल आहे, पंकजाताईंची काल सभा देखील झाली, अनेक वेळा विकासाचे मुद्दे मांडले जातात। काय नेमकं बीडसाठी विजन आहे तुमचं आणि ते विजन घेऊन तुम्ही या निवडणुकीमध्ये काम करता? ज्या मूलभूत गरजा आहेत, पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्यावरील दुर्गंधी असेल, तो आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू। नगरोत्थान योजनामार्फत जे रस्त्याचे कामं झालेले आहेत 80% तर कामं झालेलेच आहेत आणि जे पुढे करायचे आहेत ते आम्ही यामार्फत करू। आणि अमृत अटल योजनेमार्फत जे पाणी पाईपलाईन वगैरे आहे ती आता धानोरा रोड मार्गे करून आणि ती नियमित करून आणि एक स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचा आमचा मानस आहे। आणि एक हरित म्हणजे माझं तर असं स्वप्न आहे की मी निवडून आल्यानंतर एक बीडसाठी स्वच्छ, सुंदर, सुरक्षित, सुनियोजित आणि हरित बीड देण्याचा माझा प्रयत्न असेल। त्यासाठी आम्ही रस्त्यावर दुतर्फा झाडं लावू, पावसाचं पाणी आहे त्याचं पुनर्भरण करण्याचा प्रयत्न करू, रस्त्यावर सौर ऊर्जेवर चालणारे पथदिवे लावू, असा आमचा मानस आहे। भाजप पहिल्यांदा बीडमध्ये निवडणूक लढवत आहे। या अगोदर अशा पद्धतीने पूर्ण पॅनल भाजपने लढवला आहे, इतिहासात सुद्धा कधी पाहायला मिळत नाही। म्हणजे पूर्ण 52 जागा आणि नगराध्यक्षपदाचा जो उमेदवार आहे ही पहिल्यांदा एवढ्या ह्यात लढत आहे। त्यात मुंडे आणि क्षीरसागर याची युती एकत्रित आली। हे सगळं जुळवत असताना आणि मतदारांच्या अनुषंगाने तुमचा नेमका ब्ल्यूप्रिंटचा मॅप कसा असणार आहे? म्हणजे विकास हाच एक आमचा ब्ल्यूप्रिंट म्हणजे असणार आहे। म्हणजे जो आतापर्यंत विकास झालेला आहे त्याच्यामध्ये ॲडिशनल आधुनिक पद्धतीने विकास करण्याचा आमचा मानस राहणार आहे। मात्र महिलांच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर आजही मार्केटमध्ये गेलं, शहरामध्ये जर एखादी महिला आली तर त्या दृष्टिकोनातून स्वच्छतागृह किंवा इतर ज्या मूलभूत सुविधा असायला पाहिजे तशा कुठेही पाहायला मिळत नाही। हो, तो आहे महिलांचा प्रश्न। जास्त गर्दीच्या ठिकाणी महिलांचे शौचालय नाही आहेत, म्हणजे विशेष पुरुष स्त्री पण नाही आहेत, पण महिलांसाठी जास्त पुरुष कुठेही जाऊ शकतात, महिला नाही जाऊ शकत। तर हे आमचा एक मानस आहे, चौकामध्ये जास्त गर्दीच्या ठिकाणी महिलांचं शौचालयाचं आमच्या डोक्यामध्ये आहे, ते स्थापन करण्याचा आम्ही प्रयत्न करू। आणि आरोग्याचाही प्रश्न आहे, तो आम्ही आता निवडून आल्यानंतर करू। महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून काय वेगळा असा प्लॅन केला गेला की ज्या माध्यमातून बीड शहरातील बचत गटाच्या महिला असतील, ज्यांना हाताला काम मिळत नाही अशा महिलांच्या अनुषंगाने असं काय वेगळं प्लॅन वगैरे केलं आहे? महिला बचत गटाचे तर काम चालूच आहे, त्यांना एक आम्ही बिनव्याजी कर्ज देण्याचा प्रयत्न करू। लघु उद्योग, गृहउद्योग करण्यासाठी त्यांना हातबल म्हणजे पैसे देण्याचा प्रयत्न करू आणि त्यांना एक मोटिवेशन देऊ की तुम्ही करत राहा। आणि आता हे घंटागाडी वगैरे त्याचा आहे प्रश्न, तर त्यामध्ये आम्ही महिलांना कामाला लावू ज्या अनुषंगाने त्यांना रोजगार मिळेल। मात्र विरोधकाकडून टीका करत असताना गेल्या 35 वर्षापासून क्षीरसागर कुटुंबाकडे ही नगरपालिका आहे, मग एवढ्या 35 वर्षामध्ये इथला विकास करता आला नाही त्यांना, मग आता परत योगेश क्षीरसागर तुमच्यासोबत आहेत, डॉक्टर भारतभूषण क्षीरसागरांचे चिरंजीव आहेत, मग हे सगळं असताना हे कसं विरोधकांच्या प्रश्नाला कसं उत्तर असेल? का तर त्यांच्याकडून तर म्हटलं जातं की क्षीरसागराच्या ताब्यात नगरपालिका होती, त्यांना तर काय करता आलं नाही। आणि अजितदादांनी सुद्धा टीका करत असताना 35 वर्ष ह्यांनी काहीच केलं नाही, माझ्याकडे 5 वर्ष द्या असं अजितदादा सुद्धा म्हणत आहेत। तसं म्हणता येणार नाही, कारण हा काही आपण जो रस्त्यावरचा म्हणजे बीडचा विकास पाहते तो त्यांनीच केलेला आहे। आणि आता ह्या 10 वर्षामध्ये बीडचं विस्तारीकरण झालं, लोकसंख्या वाढली, त्या प्रमाणामध्ये अपुरी पडते। आणि मागील 4 वर्षापासून तर नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष त्यांच्या निवडणुका झालेल्याच नाही आहेत आणि हा सगळा कारभार आता सीओनकडे आहे, त्याच्यामुळे यंत्रणा कमी पडते, त्याच्यामुळे लोकांना असं वाटते की विकास झालेला नाही आहे। मात्र एकंदरीत जर बघितलं तर बीडमध्ये कर वसुली असेल, त्याचबरोबर पाण्याचा विषय अनेक वेळा चर्चेला जातो की थकीत असलेलं वीज बिल जवळपास त्याची कोट्यावधीचा आकडा आहे।
38 कोटीच्या आसपास वीज बिल हे थकीत आहे, हे नगरपालिकेने भरलंच नाही. त्याच्यामुळं पाणी पुरवठाही सुरळीत करता येत नाही. अटल पाणी पुरवठा योजना, अमृत अटल योजना ही जवळपास 150 कोटीची होती, त्याचं पाणी आजही शहराला भेटत नाही. आता 15 दिवसाला 20 दिवसाला आज तळ्यामध्ये पाणी असताना पाणी भेटत नाही, असा विरोधकांनी वारंवार आरोप देखील केला. हो, तो विरोधकांचा प्रश्न आहे. पाणी पुरवठा होत नाही आहे, तिथं लोड एक्सटेन्शन होते, म्हणजे तिथं लाईटचा पुरवठा कमी पडतोय आणि हे जे थकबाकी राहिलेली आहे त्याच्यामुळं असं होतंय. आणि विरोधकाकडून अनेक वेळा बऱ्याच वेळेस विकासाचे म्हणजे प्रामुख्याने जर बघितलं तर या निवडणुकीने बघितलं तर आरोप प्रत्यारोप केले जातात, पण विकासाचे मुद्दे कुठेतरी साईड बाय लाईन केले जातात. तशा पद्धतीने त्या विरोधकांना तुमचं काय सांगणं असेल नेमकं? विकास तर होणारच आहे, म्हणजे प्रश्न नाही कळला मला. मात्र मूलभूत ज्या नागरिकांच्या समस्या आहेत, नागरिकांचे जे प्रश्न आहेत, विकासाचे जे मुद्दे आहेत, हे या निवडणुकीच्या प्रचारातून बाजूला जातात कुठेतरी. तसं नाही मला वाटत. म्हणजे आम्ही एकच एजेंडा घेऊन याच्यामध्ये आलेलो आहे, फक्त विकास आणि विकासच करायचा आहे आम्हाला, आणि सबका साथ सबका विकास, विकासच करायचा. म्हणजे केंद्रामध्ये सुद्धा भाजपचं सरकार आहे, राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे. पंकजाताईंनी रात्रीच्या भाषणामध्ये म्हणत असताना सुद्धा की मला बीडमध्ये एक मॉडेल तयार करून द्यायचं आहे, की या अगोदर म्हणत होती की बीडचं बारामती करायचे, बारामतीचं मॉडेल. तसं कुठलं मॉडेल तुमच्या डोळ्यासमोर आहे की ते बीडच्या दृष्टिकोनातून इमॅजिन करताय? हो, कालच पंकजाताईंनी जाहीर केलं की बिंदुसरेचं सुशोभीकरण करायचं आहे, एक घाट नीट स्वच्छ करून तिथं एक वॉकिंग ट्रॅक बनवायचं आहे, कालच जाहीर केलेलं आहे पंकजाताईंनी. तुमच्या दृष्टिकोनातून कुठलं असं एक मॉडेल ठरलं असेल की आपल्याला बीड असं करायचं, म्हणजे एक स्वच्छ सुंदर बीड करायचं आहे? त्यांनी सांगितलं आपल्याला, आपण निवडून आल्यानंतर इंदोरला जायचं, भोपाळला जायचं, तिथं जाऊन ट्रेनिंग घ्यायची, तर त्या पद्धतीचं आम्ही करण्याचा प्रयत्न करू. मात्र आता तुम्ही पंकजाताई देखील आता मंत्री आहेत, तुम्ही देखील महिला म्हणून नगराध्यक्षपदी जर त्या ठिकाणी विराजमान झालात, तर नेमकं ही महिला एकत्रित आल्यानंतर जसं घर स्वच्छ ठेवू शकते नगरपालिकेच्या अनुषंगाने, तसं सगळेजण इमॅजिन करतात. तर नेमकं तुम्ही एकत्रित येऊन महिलांची मोठ बांधून महिला सक्षमीकरणासह बीडचा विकास या दृष्टिकोनातनं काही तशा पद्धतीचं वेगळं काय प्लॅन करताय का? महिलांना जास्तीत जास्त रोजगार मिळेल, त्यांचं सबलीकरण होईल आणि महिलांच्या हाताला काम मिळेल जास्तीत जास्त, त्या दृष्टीने आम्ही काम करणार आहोत. प्रामुख्याने तुमचा विरोधक कोण आहे ज्याला प्रतिस्पर्धी आज समजतात? विरोधक असं मला वाटत नाही. स्मिता वाघमारे यांचं नाव ऐकलेलं आहे, पण मी एक उच्च शिक्षित महिला आहे, मी स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते, हा एक माझा प्लस पॉईंट आहे. आणि बीडची जनता सुजाण सुज्ञान आहे, ती विचार करूनच मतदान करेल. सुशिक्षित लोकांचा अनेक वेळा राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, किंवा नको जायचं तिकडं वेगळ्यांचं आहे. तुम्ही राजकारणात असं काही कधी विचार वाटला तुम्हाला? आणि इथं तुम्ही आज आलाय, प्रचारामध्ये बऱ्यापैकी सक्रिय देखील झाला आहे, लोकांपर्यंत जात आहे, लोकांना भेटताय, लोकांच्या समस्या देखील समजून घेत आहे. खरंच सुशिक्षित लोकांनी किंवा शहाण्या माणसांनी राजकारणात आलं पाहिजे, असं काय नेमकं तुम्हाला असं वाटतं? असं समाजातील ज्येष्ठ मंडळींचं म्हणणं होतं की राजकारणामध्ये सुशिक्षित लोक यायला पाहिजेत. आणि आम्ही एवढे दिवस झालं, आता 25 वर्ष झालं आम्ही ही आरोग्यसेवा देतच आहोत. ही पण एक समाजसेवाच आहे, आणि आता ही एक जास्त व्यापक प्रमाणामध्ये समाजसेवा करता येईल या दृष्टीनेच आम्ही यामध्ये आलेलो आहोत. आपण पाहतोय या होत्या भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार, आणि बीड शहराच्या दृष्टिकोनातनं एक वेगळं स्वप्न देखील पाहिलं जाते. सुशिक्षित असल्याकारणानं बीडच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं, महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातनं आरोप प्रत्यारोप बाजूला ठेवून एक विकासाचा अजेंडा घेऊन समोर जात आहोत आणि मतदारांना देखील सांगत आहोत. त्यामुळं त्या दृष्टिकोनातनं आता बीडचा मतदार राजा नेमका कुणाच्या पारड्यामध्ये मतदानाचं दान टाकणार आणि नेमकं या नगराध्यक्षपदावरती कुणाला विराजमान करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.